नमस्कार, जनसमोर न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज 78वा स्वातंत्र्य दिन आणि या स्वातंत्र्य दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज जनसमोर न्यूज मध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त आणि स्थानिक नागरिकांच्या समस्याबाबत शेगावचे चाणक्य म्हणून ख्यातनाम असलेले तसेच राजकारणामध्ये आपला एक वेगळा पांडा ठेवणारे माननीय किरण बापू देशमुख यांची ही मुलाखत घेण्यासाठी त्यांना जनसमोर न्यूज मध्ये आमंत्रित केलं आहे। त्यांचं सहर्ष स्वागत। नमस्कार बापू साहेब। नमस्कार। आज संत नगरीमध्ये प्रशासक नेमल्यापासून स्थानिकांच्या समस्यामध्ये वाढ झालेली आहे, तर यासाठी प्रशासनाच्या काय अपेक्षा असाव्या आणि नागरिकांची काय भूमिका असावी? सर्वप्रथम जनसमोर न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शेगाव शहरातील सर्व शहरवासियांना 77वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आणि 78वा ध्वजारोहणाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण एक चांगला उपक्रम सुरू केला आहे आणि या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज स्वातंत्र्य दिवस आहे, 15 ऑगस्ट आहे। या ठिकाणी आनंद आला की भगवान गौतम बुद्धांची या ठिकाणी प्रतिमा आपण या ठिकाणी ठेवली। त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला आणि महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गातून शांततेच्या मार्गातून या ठिकाणी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं। आणि ज्या गोष्टी त्याग आणि बलिदान ज्या लोकांनी आज या स्वातंत्र्य दिनाचा दिवस आपण बघतो स्वातंत्र्य, आणि अनेक लोक त्यांनी शहीद झाले स्वातंत्र्य आपल्याला मिळवून देण्यासाठी। एक विचारधारेने झपाटलेले लोक त्या काळात होते, परंतु आजच्या युवा पिढीला जे स्वातंत्र्याचं महत्त्व पाहिजे त्याचं महत्त्व त्या ठिकाणी आजकाल आता थोडं कमी प्रमाणामध्ये त्याच्या लक्षात येते, थोडीशी खंत आहे। ठीक आहे, काळ बदलत जातो, काळानुसार बदल माणसाच्या आयुष्यात घडत राहतात आणि आजकाल आता वाचन लोकांचं कमी झालं, सर्व डिजिटल युग आलं। जो प्रश्न असला तो गुगलवर विचारला तुम्ही येतो, आधी पूर्ण वाचन केल्यानंतर त्यातून प्रश्न विचारायचे। तर वाचनाचे सगळ्यात मोठे महत्त्वाचे फायदे आहेत की वाचन केल्यामुळे सर्वात म्हणजे आपल्याकडे बोलत असताना एक नवीन शब्दांचा समूह तयार होतो। नवीन नवीन शब्द माणसाच्या वाचनामध्ये येतात, जे आपण शब्द दैनंदिन जीवनात त्याचा प्रयोग करतो। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमच्याकडे नॉलेज येते, जगात कुठे काय चाललं, देशात काय चाललं, जिल्ह्यात काय चाललं, राज्यात काय चाललं, आपल्या शहरात काय चाललं, आपल्या गल्लीत काय चाललं, याचा एक वाचनाचा महत्त्वाचा फायदा नॉलेज देणे। त्यामुळे सामान्य नागरिकांचं लोकांचं एक प्रतिष्ठा, त्यांना एक इम्प्रेशन त्यांचं राहतं की हा नॉलेजेबल मनुष्य आहे। तिसरा फायदा, हा सगळ्यात मोठा फायदा आहे की तुमच्या वैचारिक पातळीमध्ये वाचनाने फरक पडतो। सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की वाचनामुळे तुम्हाला इतिहासाच्या घटनांमुळे कोणत्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचे समज निर्माण होते। काय योग्य काय अयोग्य, आपण कुठे अन्याय तर करत नाही, आपल्या निर्णयामुळे काही समाजावर आपल्या परिवारावर काही विपरीत परिणाम तर होत नाही, हे चटकन तुमच्या लक्षात येते। त्यामुळे डिसिजन मेकिंग पॉवर त्या ठिकाणी येते। त्यामुळे वाचनाचा आता जो काही कल कमी झाला, जवळपास झालाच नाही। आता काही येणाऱ्या काळात आता काय त्याला म्हणतात ते A1 काही पद्धत डिजिटलची येते, आता तिथं तर आम्हाला नॉलेज नाही आहे, पण त्याच्यामुळे काही येणाऱ्या काळात वृत्तपत्र सुद्धा बंद पडतील आणि सर्व तुम्ही वाचा त्याच्यावरती। त्याच्यामुळे हे थोडंसं डिजिटल युगाचे फायदे आहेत, तर काही नुकसान पण मोठ्या प्रमाणात। चला, आता राहिला प्रश्न आपल्या मुद्द्यावर, आता प्रशासन काळाचा आपण जो प्रश्न विचारला। प्रशासन काळामध्ये आता गेल्या काळापासून आता बऱ्याचशा म्हणजे मतप्रवाह आहेत। कोणी म्हणतो सत्ताधाऱ्यांनी थांबवलं, कोणी म्हणतो केंद्रशासित आहे त्यांनी हे सगळ्या निवडणुका थांबवल्या। आता भारत देशाची जी राज्यघटना बनली आहे ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मेहनत करून ही राज्यघटना बनवली आहे। परंतु आता त्या राज्यघटनेचंही सुद्धा बदल होणार, हे होणार, कोणी त्याला नेरेटिव्ह म्हणतं, कोणी सत्य परिस्थिती म्हणतं। गेल्या 10 वर्षाच्या काळातले आपण जरी बदल बघता तर एक राज्यघटनेच्या माध्यमातून जे जनसामान्यांचे अधिकार आहे त्याची कुठेतरी गळचेपी होताना दिसते, असं एक माझं मत आहे। आणि त्याच्यामुळे काय झालं की समूहामध्ये काही विशिष्ट वर्गाला, विशिष्ट लोकांना, विशिष्ट पदाधिकाऱ्यांना एक महत्त्व प्राप्त झालं आणि एक व्यक्ती केंद्रित म्हणून सध्या भारत देशाची वाटचाल व्यक्ती केंद्रित म्हणून सुरू आहे। ज्या ठिकाणी व्यक्ती केंद्रित म्हणून ज्या ठिकाणी वाटचाल होण्याची सुरुवात होते, तर ती
इतिहासाची दाखले देत असताना ती फार मोठी अधोगतीकडे जात असतो आपण. आणि त्याचे उदाहरण हिटलरशाही असेल, विविध देशातले आपण पाहतो, रशियन क्रांती होती, ते संघराज्य होतं, ते विभाजित झालं. हिटलरनंतर आपण बरंचसं वाचन केलं असेल, त्याच्यावर कळतं तुम्हाला. इराकमध्ये होतं, सद्दाम हुसेनचं होतं, ते होतं. त्याच्यानंतर आता परत माओवाद्यांचे गोवर घालून ते बघा. अशा प्रकारचे ज्या ठिकाणी व्यक्तिकेंद्रित येतं, आपल्या शेजारचे राज्य बघा, आपल्या शेजारी देश आहेत त्या ठिकाणी बघा, ही उलथापालथ होऊन राहिली. हा एक काय, आणि भारत त्याच्यापासून शेजारी असताना सुद्धा वंचित आहे, कारण याला कारणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेली घटना आहे. आणि ही येणाऱ्या काळामध्ये घटनाचं विशेषतः युवकांनी या गोष्टीला लक्ष दिलं पाहिजे. ठीक आहे, राज्य सत्ता कायम राहत नाही, सत्तेत केंद्रात असो राज्यात असो सत्ता कायम राहत नाही, त्यात बदल होत राहतात. परंतु एक वस्तू कायम राहील ज्याच्या भोवती पूर्ण सत्ताकारण, राजकारण, समाजकारण फिरेल, ती म्हणजे आपली राज्यघटना. आणि राज्यघटना हा जगातला लोकशाहीतला सगळ्यात मोठा ग्रंथ आहे. त्याचं जर आपण पालन केलं नाही आणि त्याची जर आपण कुठेतरी प्रतारणा करण्याचा प्रयत्न करत राहिला, आपल्या व्यक्तिरेखा वाढवण्यासाठी किंवा आपली वैचारिक प्राबल्य दाखवण्यासाठी किंवा मी इतरांपेक्षा वेगळ्या दाखवण्यासाठी, तर ती या लोकशाहीला, लोकतंत्राला घातक हा विषय ठरेल. त्याच्यामुळे नागरिकांनी जर येणाऱ्या काळात जागरूक राहिलं तर हे होईल. आणि याच्यात पुढचा धागा पकडून मी तुम्हाला प्रशासनाचं सांगतो, निवडणुका हा दर 5 वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत असा हा एक नगरपालिकेचा जो अधिनियम आहे, नियम 1965 आणि 1966 मध्ये वेळोवेळी त्याच्या अमिटमेंट झाल्या. आपापल्या राज्यासारखं बदलतात, आपल्या सोयीचं काय होईल, माझं राज्य होईल, त्यामुळे ते बदल करत राहतात. तो मूळ नागरिकांच्या समस्या सोडण्याचा प्रश्न असतो. आता प्रशासन काळ इतका काळ मला वाटतं आणीबाणीच्या वेळेस 78 मध्ये 77-78 मधून जवळपास 6 वर्ष 84-85 पर्यंत निवडणुका झाल्या नव्हत्या. तो काळ होता, पण तेव्हा लोकांमध्ये ज्ञान नव्हतं, एक अज्ञान नव्हतं, आणि अज्ञानात सुख होतं असं आता माझं मत आहे. जसं ज्ञान वाढत गेलं तसं लोक दुःखी होत गेले आता. आणि हे घडत असताना सर्व आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की प्रशासनाचे अधिकार काय. आज मुख्याधिकाऱ्यांना किती रुपयापर्यंतची निवडणूक काढण्याचा अधिकार आहे किंवा नाही, आज ह्याच विचार प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बरोबर. सभागृह काय असते, सभागृह निर्णय येथे लोकांनी निवडून दिलेला असते. ही पंचायत राज योजना आहे, एक ग्रामीण भागापासून तो वरपर्यंत ही भारताची खूप चांगली व्यवस्था आहे. आणि त्याच्यामुळे जे स्थानिकांनी नगरसेवक निवडून दिलेले असतात आपले, प्रत्येक सभागृह असते, त्यांचा एक अध्यक्ष असतो आणि मुख्य अधिकारी म्हणून प्रशासन अधिकारी म्हणून तिथे उपस्थित असतात. आता त्या प्रत्येक गावाचं, आपल्या गावाचं धोरण काय असलं पाहिजे, विकास काम कोणतं असलं पाहिजे, याचं धोरण नगर परिषद ठराव घेऊन करते. बरोबर. आणि तो ठराव योग्य आहे, कायद्याच्या चौकटीत आहे की नाही आहे, हे प्रशासन काम करते. जर सभागृहांनी उद्या घेतली पाहिजे शेगाव नगर परिषद विकणे आहे, तर तो ठराव उद्या प्रशासन तो मान्य करणार नाही. आणि ते योग्य प्रशासनाची फक्त इम्प्लिमेंट असते. आता या ठिकाणी धोरण तर प्रशासन अधिकारी ठरवत असतील. आता विविध गावाची 2 ते 2.5 वर्षाचा, जास्तीत 3 वर्षाचा एक मुख्य कार्यकाळ असतो, त्याला गावाची ओळख काय असेल, कोणत्या कामांना प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर. आता यावेळेस या प्रशासन काळामध्ये इतका लांबला, आभाळ फाटलेला आहे, तिकडे कुठे कुठे हा प्रश्न आहे. आता जुने जे नगरपालिकेचे ठराव ज्या सभागृहांनी सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी तिथल्या नगरसेवकांनी घेतले, त्या ठरावाला प्रशासन काळामध्ये प्राधान्य देऊन अग्रक्रमाने ती कामं पूर्ण करायला पाहिजे होती, जी ठराव काही वेळ हवे पूर्ण झाले. या ठिकाणी मनमानी पद्धतीने जे काही त्यांना सोयीस्कर वाटतात तसे कामं, विकासाची कामं टाकणं सुरू आहे. मोठ्या प्रमाणामध्ये कामांचं नियोजन नाही आहे. ज्या ठिकाणी ज्याची लाठी त्याची म्हैस असा जो प्रकार होता, ज्याच्यामुळे ज्याची चांगली, ज्याला जे काही राजकीय सोयीस्कर फायदे आहेत त्या विकास कामांना प्राधान्य देण्याचं काम या प्रशासन काळात झालं. आणि बऱ्याचशा लोकांचे फोन आले, बरेचसे लोक भेटून सांगतात की या मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आर्थिक देवाणघेवाण, मोठ्या प्रमाणाची उलथापालथ येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी फंड झाला पाहिजे अशा माध्यमातून सर्व तक्रारी येतात. तो त्याचा वस्तुनिष्ठ पुरावे आपल्याकडे नाही आहेत. पण जसं सामायिकपणे वस्तुस्थिती जर आपण बघितली तर त्याला पूरक अशा काही गोष्टी नागरिकांच्या ज्या काही बोलणं आहेत त्याच्यामध्ये प्राथमिक स्तरावर तथ्य आढळते. बरोबर. आता लोकांना त्यांनी काहीतरी कुठल्या प्रमाणातून कामं करण्याला पाहिजे. आता राहिला हा कोर्टाच्या माध्यमातून निवडणुका थांबवण्याचा प्रयत्न. आता त्या ठिकाणी जर क्युरेटिव्ह दाखल करून जर प्राधान्यक्रम दिला असता तर निवडणुका होऊ शकल्या असत्या. बरोबर. ऑगस्ट 2021 मध्ये पावसाळ्यापूर्वी 96 नगरपालिकेच्या निवडणुका हायकोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्र निवडणूक आयोगाने लावल्या.
ज्या ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो त्या ठिकाणी पर्जन्यमान गेल्या 4 वर्षात बघून त्या ठिकाणच्या निवडणुका तुम्ही थांबवू शकता, इतर तर तुम्ही करू शकता. हा, बरोबर. परंतु ओबीसीचा मुद्दा घेऊन त्या ठिकाणी पुन्हा काहीतरी पोटबाज्या झाल्या. पण आता आणि त्याच्यामध्ये आता बरेचसे विधी तज्ञांचे वेगवेगळे मत आहेत. परंतु याच्यात नागरिकांचं नुकसान झालं, गावाच्या विकासात्मक धोरण ठरवण्याचा अधिकार ठीक आहे. उद्या सत्तेमध्ये नगरपालिकेमध्ये कोणताही पक्ष येईल, कोणतीही विचारधारा येईल, तो भाग महत्वाचा नाही. परंतु दिशा देण्याचं काम जे विकासात्मक शहरामध्ये होतं ते त्या ठिकाणी नाही आहे. आज नागरिकांनी आपल्या समस्या कुणाकडे पाठवाव्या, कुणाकडे सांगाव्या. बरोबर. आता जे काही ऍक्टिव्ह शेगावमध्ये नगरसेवक होते, विविध पक्षाचे असतील, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आपापल्या माध्यमातून करण्याचा आजही प्रयत्न करतात. परंतु सामान्य नागरिक त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये व्यतिरिक्त करून नगरपालिकेत जाईल. गेला दिवशी हेड ऑफ द भेटत नाही, मुख्याधिकारी त्या ठिकाणी कधी उपस्थित असतात, कधी नसतात. आणि तिथे उत्तर दिलं जाते की मिटिंगला गेले आहेत. पण हू इज मिटिंग, कुठली अमरावती, मुंबई, बुलढाणा, ठीक आहे शासकीय कामाने जात असेल, पण त्या ठिकाणी मग हेड ऑफ द डिपार्टमेंट चार्ज कुणाकडे आहे, नागरिक समस्यांना प्राधान्य कुणाला द्यायचं, कचरा तुम्ही सांगाल, काही लोक फोन करतात तेव्हा काही ठिकाणचा कचरा उचलला जातो. काही ठिकाणी देखाव्याचे शासकीय नियमाचे जे काही कार्यक्रम असतात ते मोठ्या प्रमाणात दिखाऊपणा करून फोटोबाजी करून वर शासनाकडे आपली प्रोफाईल किती चांगली आहे हे पाठवण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होत असतो. ठीक आहे, सर्व निर्णय अधिकाऱ्यांचे सुद्धा असं माझं म्हणणं नाहीये. परंतु जे मूळ पायाभूत सुविधा आहेत ज्याच्यासाठी नगरपालिकेची स्थापना झाली, नगरपालिकेची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस रस्ता, दिवाबत्ती आणि आरोग्य आणि स्वच्छता या 5 सूत्री कार्यक्रमावर नगरपालिकेची स्थापना प्रत्येक शहरामध्ये त्या काळामध्ये झाली. आता शेगाव नगरपालिकेचं वय जवळपास 139 वर्षाचं वय आहे. 141 वर्ष शेगाव नगरपालिकेला लागलं. लॉर्ड हेडिंग्ले नावाचे पहिले इंग्रज नगराध्यक्ष शेगाव शहराचे राहिले. विविध विचारधारांनी, विविध पक्षांनी शेगाव नगरपालिकेची धुरा सांभाळली. आणि एक आला ही संत नदी गजाननाची भूमी आहे, ते तीर्थक्षेत्र विकास आराखडा आला, ते आला. कुठल्या भागामध्ये अडचणी येतात, पण धीर धरून आज नाही. नागरिकांचे हाल होतात. हे अंतिम सत्य या प्रशासकीय काळाचं आहे. प्रशासकीय कार्यकाळावर समाधानी नाही. जेव्हा जेव्हा नगरपालिकेची निवडणूक होईल आणि जेव्हा केव्हा जेही कोणी राज्यकर्ते या ठिकाणी शासनावर बसतील त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून या प्रशासकीय काळाची श्वेतपत्रिका काढून ऑडिट करण्याच्या भूमिकेसाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि ज्या ठिकाणी जे अधिकारी दोषी, तत्कालीन अधिकारी ज्या असतील नसतील, जे दोषी आढळले त्याच्यावर कारवाई करण्याचं काम करून नागरिकांचे जे हाल झाले, विकासात कामामध्ये दुजाभाव झाला, जे विकासात्मक कामं ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा पाहिजे त्या ठिकाणी करण्यात आल्या नाही, त्याच्या बाबतीत निश्चित मी भूमिका येणाऱ्या काळामध्ये घेईल. कसं बापू साहेब, महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की शरद पवारांचं नाव समोर येतं, चाणक्य नीती, आणि शेगावचं राजकारण म्हटलं की किरण बापूंचं नाव समोर येतं. सामाजिक क्षेत्रातही किरण बापूंचा एक वेगळा पॉइंट आहे. नागरिक हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातूनही आजवरची जी केलेली आंदोलने आहेत त्यासाठी शेगावकरांनी तुम्हाला भरपूर पाठपुरावा दिला. आणि ह्या आजच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपली मुलाखत घेण्याची इच्छा ह्यासाठी झाली की गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था ही नागरी मूलभूत हक्क पुरवणारी संस्था असली तरी या 2.5 वर्षामध्ये ह्यांची पूर्ण हेळसांड होत आहे. नगरपालिकेला ज्या नागरी वस्त्या नवीन झालेल्या आहेत त्यांच्याकडून कर स्वरूपात भरपूर काही मिळतंय, परंतु अक्षरशः त्यांना चिखलातून जावं लागतं. आणि ही खंत वाटते की आपण भारताचे नागरिक आहोत, आपण त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये राहतो आणि कायद्याचं पालन करतो, पण नागरिकांना सुविधा नसल्यामुळे नागरिक हताश झाले. आणि आंदोलनाची भूमिका ते काय घेणार आहे? त्यांना 2 टायमाचं जीवन जगणं कठीण झालंय. अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाच्या विरोधात आता सत्ता नसल्यामुळे विरोधकाची कोणतीच भूमिका नाही. याबद्दल तुमचं काय मत? सर्वप्रथम नागरिक समितीचं माझं जे कार्य आहे, माझ्या आईची विचारधारा मी घेऊन चालतो. माझ्या आईपासून मला लहानपणापासून बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. समाजातला तिचा जोही आपला त्या काळाचा अनुभव होता. त्यावेळी माझी आई 18 वर्ष शिकली होती, मुलगी असून. आणि आईची विचारधारा, आईला वाचनाची आवड होती, देवपूजा करायची, मग ते पौराणिक कथा नेहमी आईवर बसायचं सांगायची. त्याच्यापासून एक आपल्याला जे काही समाजाचं देणं आहे याची जाणीव मला लहानपणापासून आईच्या विचार. त्याच्यामुळे आपण आपलं भागल्यानंतर समाजासाठी जर वेळ देऊन काही ज्या उणीवा आहेत आपण कार्य केलं पाहिजे. त्या माध्यमातून माझा हा शेगाव शहरासाठी प्रयत्न असतो. विविध आंदोलनं झाली असतील आणि माझ्या वडिलांची हिंमत घेऊन चालतो.
हा. सर्वांशी चर्चा करतो. हम्म. नागरिक समिती एक तरुण युवकांचं त्यावेळेस आम्ही संघटन तयार केलं. बरं. त्यावेळेस माझे सुद्धा लग्न झालं नव्हतं. हा. आज सर्वांचे लग्न झाले. आज सदस्यांच्या मुलांचे सुद्धा लग्न झाले. बॅचलर हा, त्यावेळेस हा, हा, मुंबईत हा, होते. हा. तर या गोष्टी आणि इतके वर्षापासून आम्ही आजही सोबत कार्य करतो. बरोबर. आणि समितीमध्ये सदस्य मी कधीच नाही कोणाला घेतलं. जे काही शहरामध्ये ज्यांना आवड आहे त्यांच्याकडे मी प्रत्यक्ष गेलो आणि त्याला निमंत्रण दिलं. हा. किंवा पक्षात कोणीही काम करा. हा. मग समिती एक संघटन आहे, एक गावामध्ये काम करणार, तर याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. अगदी. तर त्याला विनंतीला मान देऊन मी स्वतः निमंत्रित करतो आणि ते लोक समितीमध्ये हम्म. काम करतात. हम्म. आता राहिला प्रश्न तर आंदोलनाच्या भूमिका घेऊन चालत असताना शेगाव शहरवासियांनी पत्रकार बांधवांनी मोठ्या प्रमाणात मला पाठिंबा दिला. बरोबर. विषय जनकल्याणाचे होते. हा. आणि जनकल्याणाची तडजोड काय आजकाल आता राजकारणी समाजकारण्यांवरचा लोकांचा विश्वास होतो. हा. याचं कारणच हे आहे की दिखाव्याचे आंदोलन, हा. स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हो. आणि ज्या मूलभूत सुविधा टोकापर्यंत नेऊन त्याचा आउटपुट आणण्याचा प्रयत्न आहे. हा. ही उणीव ओळखून मी कोणताही जेव्हा त्या दिवशी आंदोलनाची भूमिका मी घेतो तर त्याला एक पूर्ण प्रशासनाला पूर्ण वेळ देतो. हा. एक 60, 70, 80 दिवस आणि जे टप्प्यात असतात विषय हम्म. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते करत नाही. हा. अशा विषयांना मी हात घालून हम्म. तो निर्णय सर्वांच्या सहकार्याने केला. की माझं एकट्याचं श्रेय नाही, जे संपूर्ण शेगावकरांचं पत्रकार बांधवांचं श्रेय आहे. जे आंदोलन यशस्वी आतापर्यंत हम्म. प्रत्येक आंदोलन यशस्वी झालं. हा. तर ते सर्व शेगाववासियांचा हे आहे की विचार करून चाललं तरी जोपर्यंत लोकसहभाग पाठिंबा हम्म. मिळत नाही तोपर्यंत कोणते आंदोलन कोणते यशस्वी होत नसतं. हम्म. त्यामुळे माझ्या आतापर्यंत आंदोलन श्रेय मी शेगाव शहरवासियांना आणि पत्रकार बांधवांना देतो. आता राहिला प्रशासन काळाचा विषय. आता नगरपालिकेची हद्द वाढली. हम्म. आता त्याच्यामध्ये काही उणिवा झाल्या. हा. आधी शेगावचा ग्रामीणचा भाग होता, ग्रामपंचायत त्या भागात बरोबर. होती. आणि शेगाव शहरात मोठ्या प्रमाणात लेआउट निर्माण झाले. हा. आणि त्या लेआउटचं नियमाधीन प्रक्रिया करण्याच्या टाळाटाळ काही लोकांनी त्यावेळेस केल्या. हा. आणि त्याचा परिणाम हा झाला की नगरपालिका हद्दीत येत असताना त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये काही प्रभावशाली लोकांचे सर्वे, त्यांचे घरं, तिथली पाईपलाईनची व्यवस्था, त्या भागातील लेआउट याचे सर्वे झालेले. हम्म. आणि शासकीय पैसा हा खर्च करत असताना त्या ठिकाणी नियमाची पूर्ण पूर्तता. हा. आता लेआउट आता मध्यंतरीच्या काळात लेआउटचा अधिकार आधी अरुणकनी कलेक्टर ऑफिसला असायचा. हा. आता तो नगरपालिकेकडे वर्ग बरोबर. झाला. पण नगरपालिकेकडे वर्ग झाला तर एक लेआउट पडल्यानंतर त्याचं विकास शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी भरावं लागतं. हा. पूर्ण प्लॉटचं जो कोणी लेआउट पाडतो त्याला ते शुल्क भरावं लागतं. आणि ते शुल्क भरल्यानंतर त्या ठिकाणी रस्ते आणि इलेक्ट्रिक पूल स्वतः त्याला डेव्हलप करावे लागतात. अच्छा. म्हणजे रस्ते जे- रस्ते जे- नसत्या हा. सध्याच्या तात्पुरती व्यवस्था हे लेआउट धारकाचा हा नियम आहे. अच्छा. पण त्याची पूर्तता होत नाही. ओके. आणि ते विकास शुल्क मग ते लेआउट पाडून प्रत्येक जणाचा आपला अधिकार असतो. हम्म. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी, दोन पैसे कमावण्यासाठी तर ते वाचवण्याचा प्रयत्न करतात. हा. परंतु शासकीय नियमाची कडकरित्या अंमलबजावणी नसल्यामुळे या लोकांचं फाव. ओके. आणि त्याच्यामुळे काय होते की विकास शुल्क भरल्यानंतर त्या ठिकाणी विकास करायचा नाही करायचा. हम्म. आता त्या ठिकाणी बरेचसे आता भागामध्ये असं आलं की आपल्यामध्ये जे ओपन स्पेस हो हो. मधले हा. होते हा. हा. तर त्याचं शासकीय नियमात आता पळवाटा काढून त्या ठिकाणी लेआउटचे त्या ओपन स्पेसची प्लॉट पडून ए बी काही असे प्रकार हो, हो, करतात हो. ते आणि ते विकतात. ते शासकीय नियम ठीक आहे, तो त्यांचा विषय तो बाधा ठेवतो. हा. दुसरा विषय की ओपन स्पेस मध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट करत असताना ओपन स्पेसचा जेवढा एरिया आहे, हा. समजा 1000 फुटाचा डेव्हलपमेंट एरिया आहे तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला 100 फूट बांधकाम करता येतं. हा. हा. बाकी त्या ठिकाणी मोकळा रस्ते, काही गार्डन, काही झाडं फुलं राहिलीच पाहिजे. हम्म. तिथल्या रहिवाशांसाठी थोडस विरंगुळा असलं विरंगुळा. पाहिजे. या माध्यमातून ते ओपन स्पेसचा हा शासनाचा एक खूप चांगली कल्पना होती. हा. हा. पण सध्या त्याची तुम्ही पळवाटा काढून त्याची पूर्तता होत नाही. ओके. राहिला विषय की येणाऱ्या काळात की नगरपालिकेच्या माध्यमातून ओपन स्पेस डेव्हलप झाले. सर्वप्रथम मला आनंद आहे की मी नगरसेवक असताना श्रीरामनगरमध्ये पहिलं जो श्रीरामनगर आज 30-35 वर्षापर्यंत लेआउट होतं हम्म. तो ओपन स्पेस मी त्या ठिकाणी डेव्हलप केला माझ्या नगरसेवकाच्या कार्यालयाचा अभिमान. हा. आणि मग त्याचाच कित्ता गिरवून आता बरेचसे झाले. परंतु हम्म. त्याची देखभाल दुरुस्ती कोण करते आहे, काय करते आहे, किती खर्च होते आहे, हम्म. केलेल्या कामाचं तिथलं किती रुपयाची निविदा होती, हम्म. किती रुपये कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्यात आला त्याचा, अच्छा. हा एक संशोधनाचा विषय आहे. तो ओके. बऱ्याच अंशी डेव्हलपमेंट होऊन झाले, परंतु त्याला कायद्याच्या अंमलबजावणीच्या चौकटीत आणलं गेलं पाहिजे. हम्म. येणाऱ्या काळात त्या माध्यमातून आम्ही बरोबर. काम करू. आणि काय असते की नागरिकांची जागरूकता ही आवश्यक आणि विनाकारण मध्ये तुम्ही माहिती अधिकाराच्या मध्ये त्रास देऊ नका. परंतु आपला जो हक्क आहे कुठे चुकीचं होत असेल तर नागरिकांनी त्या माध्यमातून आवाज बोललाच पाहिजे. हम्म. जोपर्यंत नागरिक बोलणार नाही
तोपर्यंत प्रशासनाच्या किंवा राजकारण्यांच्या मानसिकतेमध्ये कामाच्या पद्धतीमध्ये बदल होतो. हे माझा अनुभव तो सांगतो. आता बापू, ह्या प्रशासन काळामध्ये बरेचसे काही कामं झाले, त्याच्यामध्ये ठेकेदारांची मनमानी आहे. आता मुद्दा विचार घ्यायचा सांगायचा म्हणजे येताळ बाबा परिसरात जे काम झालं, येताळ बाबा परिसरामध्ये काही ओपन स्पेस डेव्हलपचं काम झालं. मी तिकडे गेलो नाही, पण चर्चेत आहे. पण ते काम त्या पद्धतीने जसं ठरलेलं आहे त्यानुसार झालेलं नाही. प्रशासकाचा अंकुशच नाही. आता वेताळ बाबाचा जो विषय आहे तो मागे मी बोललो होतो त्याचा. कारण शेगाव शहरापासून जवळपास 1-1.5 किलोमीटर आहे नगरपालिका हद्दीत जरी भाग असला तरी वेताळ बाबा एक सध्याचं ठिकाण आहे. त्या भागामध्ये जे काही आपले भक्त त्या ठिकाणी वेताळ बाबाला मानण्याच्या ठिकाणी जातात. आणि नगरपालिका हद्दीमुळे विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे या धोरणाच्या मताचा मी पण आहे. आणि नगरपालिकेने निर्णय घेतला तो योग्य होता. परंतु त्याच्या माग एक वेगळी विचारधारा काम करून तो भाग डेव्हलप करण्यात आला. आणि त्या ठिकाणी याच्या माध्यमातून त्या काळी वेताळ बाबाचा विरोधक आहे वगैरे अशा काही लोकांनी काही आपल्या हस्तकांना धरून वातावरण गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते यशस्वी ठरले नाही. कारण मी एक निर्भीड आहे. जे काम निर्भीडदार आहे, परंतु जे कायद्याच्या चौकटीत किंवा योग्य आहे तेच मी आतापर्यंत बोलत आलो. त्या ठिकाणचा उद्देश त्या भागामध्ये काही लोकांची लेआउट होती. त्या भागाच्या लेआउटची किंमत वाढायला पाहिजे, त्या माध्यमातून डेव्हलपमेंट करण्यात आलं. हे आजही मी माझ्या या मतावर त्या काळाच्या जे मत होतं माझं ठीक आहे ना. परंतु वेताळ बाबाचं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जे भक्त आहेत त्यांना दरवर्षी त्या ठिकाणी जातात. नैतिकप्रमाणे काही आपले नवस भेटण्यासाठी जातात. तर त्याला आवश्यक होतं, परंतु ते जे विकास काम झालं ते दर्जेदार झालं नाही. त्या ठिकाणी कंत्राटदाराला फायदा पोहोचवण्याचं काम झालं आणि काही लेआउट धारकांना काही आपल्या प्रॉपर्टीज त्या भागामध्ये वेळेतही झालं नाही. वेळेतही झालं नाही, विलंब झाला असेल त्याला तर ठीक आहे. आता काही गोष्टी कशा असतात, सुक्यासोबत ओढही जळते. या गोष्टीमध्ये नागरिकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे होता. प्रत्येक गोष्ट राजकारण्यांवर, कोणत्या पक्षावर किंवा कोणत्या व्यक्तीवर सोडून चालत आणि समोर आज येत नाही की आपले संबंध कुणाचे बिघडतील. परंतु स्वतःच्या हक्काचं चुकीचं होत असेल तर, कुठे जर चूक होत असेल तर त्या ठिकाणी नागरिकांनी आवाज उचललाच पाहिजे. आज बापू तुमचा हा विषय जो आहे की नागरिकांनी आवाज उचलायला पाहिजे, परंतु आजचा नागरिक हा स्वतःच्या कामातच इतका व्यस्त आहे की त्याला त्याचं दैनंदिन जीवन जगणंच कठीण झालं. आणि स्थानिक स्वराज्य संस्था हा प्रत्येक स्थानिक राजकारण्यांचा कोणताही पक्ष असो, पण स्थानिक राजकारण्याचा एक आवड म्हणजे तो एक महत्वाचा गाभा असतो. परंतु वरिष्ठ पातळीवरून जे काही न्यायालयाचं हे झालं असेल ते झालं असेल, पण याच्यामुळे स्थानिक जो कार्यकर्ता आहे, स्थानिक पदाधिकारी आहे, पक्षाचा लीडर आहे, त्याचं अस्तित्वच नाही नापूत झालं. नाही, त्याचे तुम्हाला एक कारण सांगतो, उदाहरण देतो की किती दैनंदिन व्यस्त असू द्या नागरिक कशी असू, वेळ हा प्रत्येकाला काढावा लागतो आणि काढला पाहिजे असं माझं कारण तुम्हाला सांगतो. उदाहरण देतो, एका आईला घरी 3-4 मुलं असतात. आता 2च आहेत समजा, जनरली 3-4 मुलं राहायचे तर 2 असतील तरी जे मूल रडते त्याला आई हातचं काम सोडून त्याला वारंवार जे रडत राहते, त्याला भूक लागली असेल, काही दुखत असेल, त्याला आपला दैनंदिन हातचं काम सोडून स्वयंपाक पाणी काही घरचं काम महिला गृहिणी करते ते काम सोडून त्या मुलाला घेतो. तोच मुलगा थोडासा रडला असेल त्याच्या आईला वाटते काही त्याला भूक लागली नाही, याला काही त्रास नाही, तो रडत राहिला, त्याला भूक लागलेली असते, तो बोलत नाही, रडत नाही, त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि एकदाच रडला आणि चुपचाप बसला तरी आईला वाटत काहीतरी त्रासलं असेल, झालं शांत झाला, आई आपल्या कामात व्यस्त राहते. तिची भावना हे नसते की माझ्या मुलाला काही दिलं नाही पाहिजे. परंतु जो रडते, वारंवार रडते, त्याची दखलही घेतल्या जाते. आपण ते रडणंही योग्य असलं पाहिजे. काही त्रास असेल, काही चावलं असेल, काही समस्या असेल तर वारंवार रडणं. तसेच नगरपालिका ही गावाची आई आहे. लक्ष देत असताना, दैनंदिन कामकाज करत असताना ह्या थोडंफार दुर्लक्ष हे होणारच आहे. एकदम तुम्ही म्हणाली जादूची कांडी फिरवलं पाहिजे, माझ्या मनात काही समस्या आली ती आपोआप सुटली पाहिजे, तसं होऊ शकत नाही. त्या भागातलं कोणी आपल्या प्रत्येक गंजीमध्ये कोणी एक समाजसेवक असते, कोणी प्रतिष्ठित नागरिक असते, त्याच्या कानावर टाकलं पाहिजे नागरिकांनी. तिथे नसेल होत विविध पक्षाचे गावात, विविध पक्ष, सर्वच पक्षाचे लोक काम करतात. काही लोक ऍक्टिव्ह आहेत, चांगले लोक आहेत आणि संत गजाननाची भूमी आहे, सेवेकरी माध्यमातून काही लोक काम करतात. तुम्हाला वेळ नसेल तर आता मोबाईल आहेत, काही त्याच्या घरी जायची गरज नाही आणि मोबाईल नंबर उपलब्ध आहेत. ठीक आहे, काही उचलत नसतील, माझ्या बाबतीत तक्रार नाही तर व्हॉट्सअपवर काही मेसेज टाकून तुम्ही तुमची समस्या सांगू शकता आणि त्याचं निराकरण होते. काही गोष्टी जर तुम्ही ऍडव्हान्स झालं डिजिटल वगैरे त्याचा फायदा घर बसल्या तुम्हाला मिळू शकतो. वेळ नाही हा प्रश्न मला योग्य वाटत नाही. जर तुमच्या समस्या आहे तर तुम्हाला बोलावं लागेल. तर आता तुम्ही आजारी पडले तर दैनंदिन समस्येवर दवाखान्यात जात नाही का?
आणि जो राहिला तुमचा की अवाजवी टॅक्स घेतला जातो, सुधारणा होत नाही. हम्म. टॅक्स नगरपालिकेमध्ये तुम्ही अधिकृत असा की अनधिकृत असा, हम्म. नगरपालिका क्षेत्रात तुमचं काही बांधकाम झालं, काही जागा मालकी होती, त्याचा टॅक्स हा नगरपालिका द्यावा. बरोबर. आणि टॅक्स जर दिला नाही तर उद्या आपली नगरपालिका ग्रँड कमी येते, टॅक्सवर आधारित तुम्हाला बाकी आता तर भरपूर पैसे येतात, हम्म. विविध योजनेतून पैसे येतात. हा. आता इतका पैसा येतो तर डेव्हलपमेंट गावाच्या पायाभूत सुविधांना आधी महत्व दिलं पाहिजे. हा. हा. आधी तुम्ही जर पायाभूत सुविधा केल्या नाही हा. आणि तुम्ही दिखाव्यावर जर महत्व देत हा. राहिले त्याला महत्व. आज पायाभूत सुविधा नागरिकांच्या अनगणित समस्या आहे. तर दरवर्षी मुरुम निघाला जातो, पावसाळ्यात उभी केला जातो, हा. टाकला जातो, किती प्रमाणात योग्य प्रमाणात टाकल्या जातो, नाही टाकल्या जात. आपली देशी दखल काय आहे, नागरिकांचे आपले अधिकार काय बरोबर. आहेत, तिथले स्थानिक आपण बोललं पाहिजे आणि केलं पाहिजे. नागरिक जोपर्यंत बोलणार नाहीत, करणार नाहीत, तर ठीक आहे, समस्या ज्या प्रशासनाच्या लक्षात येतील ते करेल, किंवा काही वैयक्तिक कोणाचा फायदा असेल, कोणी आपले मतदार बघतो, कोणाला एखादा झपाटलेला असतो विषयाने, त्या काही विषयामध्ये असतात ते आपलं काम करतात. परंतु नागरिकांनी बोललं पाहिजे, समस्या सांगितल्या पाहिजे, त्या सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून निश्चितच केला जातो. कमी अधिक होते तर आता समजा आता एक 50 लाखाचा निधी आला आणि 50 रस्ते करायचे, 1-1 लाख मध्ये 1-1 रस्ता होणार नाही. तर त्याच्यानी प्राधान्यक्रम ठरवला गेला पाहिजे. आणि हा इथेच प्रशासनाने काळात चूक केली की त्या निधीत प्राधान्य कोण्या कामाला द्यायचं. ओके ओके. त्यांनी ज्या ठिकाणी आपला आर्थिक लाभ किंवा काही राजकीय लोकांनी वजन वाढवून काही आपल्या समोरचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करून जे कामाला प्राधान्य दिलं ते कामं टाकले गेले, पण पायाभूत सुविधाची कामं टाकले गेले नाही. हेच प्रशासन काळातली मोठी चूक आहे. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून काँग्रेसचे शहराध्यक्ष या नात्याने आपलं काय मत? आता नागरिकांना प्रतिकार, प्रत्येक कोणी सत्तेत असू द्या, आज भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. मी पूर्वी 3 टर्म काँग्रेस पक्षाने काढले. काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळामध्ये सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक 27 दिवस आड पाणी, महिन्यातून एकच दिवस पाणी यायचं आणि आपण बिल भरायचो, दिवस काळ आठवतो. तर ती एक मोठी समस्या सोडवण्याचं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विद्यासागर देशमुख, या ठिकाणी लोकप्रतिनिधी आमदार, या ठिकाणी दिलीप कुमार सानंद, पाटणकर मुख्याधिकारी, आम्ही सर्व झपाटलेले होतो. आणि त्या काळामध्ये काँग्रेस नेता पुरुषोत्तम शिवकारे काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष होते, बंडू देशमुख पाणी पुरवठा सभापती होते, पाटणकर मुख्याधिकारी होते आणि सभागृह, या सर्वांचं सांघिक यश या ठिकाणी. आणि महत्वाचं म्हणजे त्यातली उणीवा लोक विसरले, कारण लोकांना महत्व त्या गोष्टीचं कळत नाही. जेव्हा केंद्र शासनाने पाणी पुरवठ्याची योजना आणली तेव्हा त्या योजना केंद्र शासनाकडे पाठवण्याचा वेळ संपला होता, तेव्हा ती योजना आली. मग तेव्हा एक वर्ध्याची, खामगाव आणि शेगावची योजना आपण त्या ठिकाणी विलासराव देशमुख यांना विनंती करून ही योजना केंद्राकडे आपण पाठवली होती. तेव्हा वजनदार असल्यामुळे आणि केंद्रात काँग्रेसचं सरकार त्या होतं, त्यामुळे याला विशेष शेगावची पाणी पुरवठा योजनेला मंजुरात मिळाली. खामगावची योजना होती, खामगावची आजपर्यंत पूर्ण झाली नाही. शेगाव शहराची वारीवरून पाणी आलं, ग्रॅव्हिटीने पाणी येतं, म्हणजे जे पंपिंग आहे, आज आपण डोळ्यातून पाणी घ्यायचं, पंपिंग त्या ठिकाणी पंपिंग ओढायचं, इलेक्ट्रिक बिल लाखो रुपये यायचं. आज नैसर्गिक प्रमाणे त्या ठिकाणी पाणी काढलं, तिथून सोडलं की शेगावच्या टाकीमध्ये बिना याचा उतार असल्यामुळे असं ग्रॅव्हिटीने पाणी या ठिकाणी येतं. हा एक मोठा बेनिफिट झाला, याचं महत्व लोकांना कळत नाही. विकास आराखडा संत गजाननाच्या भूमीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेगाव शहरामध्ये आला. एक 453 कोटी आणि वाढीव झाला, त्यात 110 कोटी, 553 कोटी रुपये येणं हा चेष्टेचा विषय नाही. आणि कुठे डेव्हलपमेंट होत असताना कुठे काही लोकांचं समाधान त्या ठिकाणी आपण करू शकलो नाही. काहींच्या जागा गेल्या, काहींची नाराजी आली, काहींना मोबदला मिळाला, काहींना कमी मिळाला, काहींचं व्यावसायिक हे झालं. परंतु विकास करत असताना विकासही हवा तुम्हाला, तर काही जे जुने कामं ते तर त्या माध्यमातून डेव्हलपमेंट होईल. परंतु शासनाच्या त्या विकास आराखड्यात काम करत असताना कोर्टाचा हस्तक्षेप झाला, त्याच्यामुळे काही चुका झाल्या असतील. परंतु विकास आराखड्यांमध्ये भरपूर गावाचा चेहरा मोठा बदलला. आणि हे सत्य आहे की विकास आराखडा आला तेव्हा तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी पुन्हा लोकप्रतिनिधी या ठिकाणी आमदार सानंदा होते. आणि या संतनगरीच्या भूमीमध्ये विकास आराखडा काढण्यात झाला तेव्हा जयपुरीचा शमशुद्दीन त्यांचं दुःखद निधन झालं, त्या तेव्हा नगराध्यक्ष होत्या. त्यामध्ये खूप चांगला महत्वपूर्ण विषय या ठिकाणी. आणि खरंच अशा पाणी पुरवठा योजनेमध्ये आणि विकास आराखड्यामध्ये माझ्या पक्षाचं, काँग्रेस पक्षाचं आणि माझं योगदान फार महत्वाचं, मनाला समाधान देऊन देणाऱ्या घटना या दोन्ही माझ्या आयुष्यामध्ये घडल्या. भविष्यात सुद्धा आता येणाऱ्या
निवडणुका जेव्हा जेव्हा होतील, आता अंदाज आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये होतील, हा. तेव्हा एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी काम करतो. एक चांगल्या प्रकारचा नागरिकांसमोर अजेंडा ठेवून ओके. आणि लोकांवर बोटं ठेवल्यापेक्षा आम्ही काय येणाऱ्या काळामध्ये मागे असताना काय महत्वाच्या खेळला आणि येणाऱ्या काळात काय महत्वाचं करू हे लोकांच्या समोर मांडू. काही लोक चुकले म्हणून आम्ही बरोबर उद्या ठरणार नाही. आम्हाला आमचं चांगलं मत सिद्ध करावं लागेल. जे मागच्या काही कामांनी आम्ही केलं, ठीक आहे, कोणी नगरपालिकेपासून 100% नागरिकांना समाधान होत नाही, परंतु एक वैचारिक पातळी असते, एक विकासात्मक पातळी असते, एक गावाचा अभ्यास ज्याला असतो. कुठलेही काम करत असताना दूरदृष्टी असली पाहिजे. उद्या सत्तेत आज कुणी आहे, उद्या कुणी, परवा कुणी, सत्ता ही अजरामर नाही, क्षणिक आहे. परंतु गाव आपलं आहे, या गावात आपण जन्म घेतला, या गावाच्या प्रती माझी काही जबाबदारी आहे याची जाणीव आजच्या सत्ताधाऱ्यांना नाही आहे. याचं दुःख मला होतं. वैयक्तिक कामासाठी, वैयक्तिक हेवे दाव्यासाठी, वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी गेल्या 10 वर्षात गावाची सर्व सामाजिक, राजकीय सर्व बिघडून टाकलं. सर्व खंत आहे याची. ठीक आहे, खूप भरपूर विषय आहे. एखाद दिवशी वेगळं कधी या त्या विषयावर आपण चर्चा करू की गावाचं आर्थिक, सांस्कृतिक आणि सामाजिक बंधुभावाला कशा प्रकारचा छेद गेल्या 10 वर्षात लागला. आज आपण या गावात जन्म घेतला, गावाच्या स्मशानभूमीत आपण जाऊ, या गावच्या 4 लोकांच्या खांद्यावर जाऊ. त्या दिवशी जात असताना समाधान असलं पाहिजे की मी माझ्या गावासाठी काहीतरी प्रयत्न केला. ठीक आहे, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक यशस्वी होईलच असं नाहीये, परंतु दुर्दैव आहे, या गावाचा अभिमान असला पाहिजे. माझं गाव, संत गजाननाची भूमी, एक सेवा भाव असणारी ही वृत्ती, ही जोपर्यंत आपण, ठीक आहे, आता व्यक्ती असतात हाताचे पाची बोट सारखे नसतात, बरोबर, तशी व्यक्तीची विचारधारा नसते. परंतु 4 लोकांना विचारात घेऊन जे जाणकार लोक आहेत, आज राजकारणात असताना, नगराध्यक्षपदी बसताना मनुष्य स्वतःचाच फायदा बघेल तर प्रजेचं काय. बरोबर, गेल्या काळात आपला अनुभव बघितला आपण, परंतु नागरिकांनी याच्यापासून सावध भूमिका घेऊन वेळीच जातीपातीचं राजकारण न करता माझं गाव, माझ्या गावाची विकासात्मक, वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक घडी कशी असली पाहिजे येणाऱ्या काळात नागरिकांनी याचा विचार करून ठरवलं पाहिजे. अशी आजच्या माध्यमातून आपल्या जनसमस्या या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शेगाववासींना विनंती करतो किंवा जातीपातीचं राजकारण करू नका. आपलं गाव आहे, उद्या आपल्या मुलाबाळांना तुम्ही इस्टेट या ठिकाणी भरपूर जमावता, संचय करता, शेत देता, जमीन देता, आपल्या मुलाच्या नावाने करता, परंतु त्याची सुरक्षा करण्यालायक वातावरण गावात राहील की नाही येणाऱ्या काळात याचा विचार आपल्याला करावा लागेल. ही नुसती नगरपालिकेची निवडणूक नगरसेवक, नगराध्यक्ष म्हणून न बघता माझं गाव आणि माझ्या उद्या येणाऱ्या पिढीची काय सामाजिक, सांस्कृतिक किंवा त्याची काय त्याला दाखला राहील, त्याच्यासमोर काय वारसा तुम्ही ठेवता, हा वारसा ठेवण्याची जबाबदारी यावेळेचा खूप महत्वपूर्ण निवडणूक होणार आहे. या गावाला दिशा देणारी आणि दशा गावाची काय होईल ही ठरवणारी ही निवडणूक आहे. त्यामुळे नागरिकांनी जागरूक राहून आपल्या वैचारिक पातळी विचार करून गावासाठी ही निवडणूक लढली आणि गावासाठी मतदान केलं पाहिजे, एवढी विनंती आजच्या आपल्या माध्यमातून करतो. धन्यवाद. आणि खूप चांगलं वाटलं. बऱ्याच दिवसानंतर ही मुलाखत झाली आणि ही आजच्या काळाची गरज आहे. धन्यवाद. जनसुमी न्यूज पाहत राहा.